ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्रीकृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. यमुना तीरी जाऊन पोहोचल्यावर कृष्ण ब्रह्मचारी नाही हे पक्के माहीत असून आपण यमुनेपुढे म्हणावे कसे, अशा विचाराने थोडा वेळ त्या स्तब्धच राहिल्या. शेवटी त्यातील एका स्त्रीने धाडस करून कृष्णाने शिकविल्याप्रमाणे म्हटले. तेव्हा यमुनेने लगेच वाट सोडली. पहिल्या तीरी जाऊन पोहोचल्यावर त्यांनी आपापल्या अन्नाच्या पाट्या दुर्वासांपुढे ठेवून त्यांस वंदन केले. दुर्वास म्हणाले, माझे भोजन होईपर्यंत तुम्ही झाडाच्या सावलीत विश्रांती घ्या. त्यावर दुर्वास मुनी भोजनास बसले. त्यांनी भोजन करीत असता एकटे हे गाडीभर अन्न कसे जेवत असतील असे गोपींना वाटले. इतक्यात त्यांचे जेवण आटोपले. त्यांनी गोपींना बोलावून आपापल्या पाट्या घेऊन जाण्यास सांगितले. त्यावेळी त्या म्हणाल्या, यमुनेला पूर आला आहे, तेव्हा आम्ही पहिले तरी कसे जावयाचे? दुर्वासांनी विचारले, येतेवेळी तुम्ही कशा आलात? गोपी म्हणाल्या, कृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट सोड. असे म्हणता क्षणी यमुनेने वाट सोडली. तेव्हा दुर्वास म्हणाले, असं होय, तर मग आता यमुनेला असे सांगा की दुर्वास गाडीभर अन्न सेवन करूनही उपाशी असतील तर वाट सोड. त्यावर गोपी तेथून परतल्या. वाटेत प्रत्यक्ष आमच्या समोर इतके अन्न जेवूनही ते स्वतःला उपाशी समजतात असे कसे, हा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. यमुना तरी येता क्षणी दुर्वासांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी म्हटले. तोच यमुनेने वाट सोडली. तेव्हा त्यांना ब्रह्मचारी व उपवासी या दोन्ही शब्दांचा अर्थ उमगला. रामावतार संपविताना मारुती रायाने रामाजवळ याच रूपाने पुन्हा कधीतरी आपल्याला एक वार दर्शन द्यावे अशी विनंती केली. तेव्हा पुढे मी कृष्णावतार घेणार आहे, त्यावेळी तुझे मनोरथ पूर्ण होतील असे रामाने मारुतीला आश्वासन दिले होते. करिता सत्यभामा, गरुड व बळीराम यांचा गर्वहरण करण्याच्या संधीत मारुतीरायाची दर्शनेच्छा पुरवावी अशा विचाराने मारुतीरायास युक्तीने द्वारकेस बोलावून आणण्याची कामगिरी कृष्णाने नारदावर सोपविली. त्यावर नारद सेतुबंधावर जाण्यास निघाले. जाता जाता भज भज राजगोपाल मानस, यमुना तेरी धेनुचारी, भवभयहारी दीन दयाळ, नेसुनी पिवळा पितांबर सावळा, म्हणवितो गोवळा परमकृपाळ, वैजयंती माळा शोभुनी दिसे गळा, गोप म्हणती मुरलीवाला यशोदेचा बाळ, गोवर्धनगिरी उचलुनिया धरी, गोकुळी नरनारी केला सांभाळ, रखुमाईवर उभा विटेवर, ठेवूनी कटी कर वाट पाहे भक्तलाल. याप्रमाणे कृष्ण वर्णनात मग्न झालेले नारद मारुतीरायाच्या सानिध्यात जाऊन पोहोचले. त्या समयी मारुती ध्यानस्थ बसला होता. नारदाने त्याच्याजवळ जाऊन राम 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 असे त्रिवार म्हटले. तोच मारुतीने डोळे उघडले. आपला गुरुबंधू आज आपणास भेटला असे म्हणून मारुतीने नारदास कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, मुने, राम ही दोनच अक्षरे खरी, पण ती किती गोड आहेत. आपला राम म्हणजे सद्गुण धाम, एक बाणी एक वचनी, तसेच एक पत्नी व्रतधारी, सत्याचा सागर, धैर्याचा डोंगर, भक्तांचे माहेर, प्रेमाचा पाझर आहे नव्हे का? त्याचे गुण वर्णन करावे तितके थोडेच. तोच मारुतीरायाचा कंठ दाटून आला. नारदांनाही गहिवरून आले. थोड्या वेळाने नारद म्हणाले, मारुते, आपण तीर्थक्षेत्रे पाहण्याचे निमित्त काही दिवस फिरत जाऊ, म्हणजे अनेक संतांच्या भेटी होतील. कदाचित रामदर्शन होण्याचाही संभव आहे. हे वाक्य ऐकताच मारुती आनंदाने भूभुकार करून उठला. उभयता फिरत फिरत नाशिक पंचवटीला आले. तेव्हा मारुतीरायाने भूमी स्पर्श करून वंदन केले आणि तो नारदांना उद्देशून रामाने या दंडकारण्याचा उद्धार केला असे म्हणाला. तेथून अयोध्यादी पुण्यस्थाने पाहून ते उभयता द्वारकेस आले आणि गोमती तीरी स्नान करून
दोघेही प्रभुध्यानात मग्न झाले. उभयंताचे ध्यान विसर्जन झाल्यावर नारद श्रीकृष्णाच्या महालात गेले आणि मारुतीसमोरील फळबागेचा परामर्श घेऊ लागला. फळे यथेच्छ सेवन केल्यावर रामस्मरणानंदाच्या भरात मारुती या झाडावरून त्या झाडावर सारखे उड्या मारू लागला. तेव्हा झाडांच्या फांद्या कडाकड मोडून पडल्या. तो आवाज ऐकून वनरक्षक तेथे धावत आले. त्यांनी मारुतीला धमकी दिली. तेव्हा मारुती त्यांना वेडावून दाखवू लागला. तसेच त्यांच्या अंगावर उष्टी फळे फेकू लागला. त्याच्या त्या चेष्टा पाहून वनरक्षक भ्याले, पण तेथून पळून जावे तर बागेची अधिक नासधूस होणार म्हणून नम्रता धारण करून ते मारुतीजवळ जाऊन म्हणाले, कपिराया, आत्तापर्यंत बागेची नासधूस झाली ती झाली. तुझ्यापुढे हात जोडतो. यापुढे कृपा करून तू दुसऱ्या बागेत जाण्याची कर. आमचे स्वामी मोठे कडक आहेत, तेव्हा ते आम्हाला चांगली शिक्षा करतील. तेव्हा मारुतीने विचारले, तुमचे स्वामी कोण? सेवक म्हणाले, आमचे स्वामी दोघे असून मोठ्याचे नाव बळीराम आणि धाकट्याचे श्रीकृष्ण असे आहे. तोच आश्चर्याने मारुती म्हणाला, काय म्हणता? बळीराम? कोठे आहे तो बळीराम? जगात राम एकटाच, तो म्हणजे सूर्यवंशातील दशरथी राम होय, ज्याच्या चरणरजाच्या योगी करून शिळेचा उद्धार झाला, ज्याने स्वपत्नी वाचून अन्य स्त्रियांना माते समान मानले, ज्याने दुष्ट रावणाला मारून बंदीतून देवांना सोडविले. त्या रामाशिवाय दुसरा राम जगात नाहीच. तो राम माझा स्वामी असून मी त्याचा चरणदास आहे. तेव्हा द्वाररक्षक रागाने संतप्त झाले. ते मारुतीवर चिडून म्हणाले, ए वानरा, तोंड मीट. तुझ्या रामाचा पराक्रम आम्ही जाणतो. हे सीते, हे सीते असे म्हणून प्रत्येक वृक्षांना कवटाळून मुळूमुळू रडणारा तोच ना तुझा राम? इतक्यात मारुतीरायाने उग्र रूप धारण केले आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ता जा आणि आजपासून बळीराम हे नाव काढून टाक, नाहीतर माझ्याबरोबर युद्धाला ये, असा तुझ्या स्वामीला निरोप सांग. त्यावर वनरक्षक जाऊ लागले. इकडे मारुतीने आपली शेपटी वाढविली आणि ती वनरक्षकांच्या कानात हळूच तो फिरवू लागला. तेव्हा ते भिवून पळू लागले. तोच मारुतीने आपले पुच्छ त्यांच्या पायांना गुंडाळून त्यांचा भारा बांधला आणि त्यांना एकदा समुद्रात बुचकळून वर टाकून दिले व तो आपण पूर्ववत लहान होऊन बसला. तिकडे नारद कृष्णासह सभेत बसले असता धावत धावत एक वनरक्षक तेथे आला आणि धापा टाकीत उभा राहिला. त्याच्या डोळ्यांवाटे अश्रू वाहत असून शरीर थरथर कापत होते. बोलावे तर तोंडावाटे एकही शब्द फुटेना. त्याचे कारण जरी कृष्ण जाणून होता तरी गंभीर मुद्रा करून, काय झाले रे तुला इतके घाबरायला? असे कृष्णाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, आपल्या बागेत एक माकड आले असून त्याने साऱ्या बागेची नासधूस करून टाकली आहे. दिसण्यात माकड वीतभरच आहे, पण आम्हा 10 माणसांना देखील ते आठवत नाही. त्यावर कृष्णाने गरुडास हाक मारली आणि आत्ताच्या आत्ता जा आणि बागेत आलेल्या माकडाला सत्वर पकडून आण, असे सांगितले. हे ऐकताच अभिमानाने फुगलेला गरुड रागाने लाल झाला व म्हणाला, देवा, पाताळातून अमृत आणलेला मी, मला तुम्ही एककशीत माकडाला धरून आणण्यास सांगत आहात, पण असली कामे करणे माझ्या योग्यतेला शोभते काय? तुम्हीच विचार करा. ज्या ज्या वेळी भक्तरक्षणार्थ तुम्हाला जावे लागते तेव्हा तेव्हा माझ्याशिवाय तुम्हाला जाणे जुळत नाही. इतका निकटचा तुमचा मी भक्त असे असून असली नीच कामे मी करावी हे योग्य तरी आहे काय? लोक तरी मला काय म्हणतील? तुम्ही सर्वज्ञ आहात. मी जास्त काय सांगणार तुम्हाला? तुमची आज्ञा पालन न करणे म्हणजे धडधडीत तुमचा अपमान केल्यासारखे होते. करिता आजचे तुमचे हे सांगणे मी मान्य करतो. इतके बोलून गरुड आकाशमार्गी उडाला. तो त्या बागेत गेला तोच मारुतीने त्याच्यापुढे चेष्टा सुरू केली. त्या समयी विस्तवावर तूप ओतल्याप्रमाणे आधीच संतप्त झालेल्या गरुडाचा संताप अधिकच भडकला. तो मारुतीला उद्देशून म्हणाला, ए माकडा,
बाग आमची असून तू मला वेडावून दाखवतोस काय? मूर्खा, चालता हो इथून. इतके बोलून क्रोधाने लाल झालेला गरुड मारुतीवर धावला आणि त्याने रागाच्या आवेशात मारुतीच्या अंगाला खूप टोचले. पण मारुती वज्रदेही असल्याने त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तरी गरुडाला एक वार आपले सामर्थ्य दाखवावे या हेतूने त्याने गरुडाचे थोबाडीत दिले. तेव्हा गरुडाचा गर्व चटकन उतरून तो सावध झाला. त्याला वाटले की ज्या वेळी कोणाला विद्येचा तर कोणाला धनाचा, कोणाला रूपाचा तर कोणाला बळाचा मद अंगी चढतो, त्यावेळी कोणत्या ना कोणत्या रूपाने परमेश्वर त्याचा मद उतरवित असतो. सध्या मला झालेली गर्वाची बाधा नाहीशी करण्याकरता कृष्णाने मुद्दामच ही कामगिरी माझ्याकडे सोपवून अशा तऱ्हेने मला शिक्षा दिली असावी. वास्तविक पाहता श्रीकृष्ण खरोखरच दयेचा सागर आहे. आत्तापर्यंत त्याने मला एका शब्दाने देखील दुखविले नाही. यावेळी मात्र माझा गर्व उतरविण्यासाठी निष्ठुरतेचा आव आणि त्याला भाग पडले. कृपाळू श्रीकृष्णाने जर मला सावध केले नसते तर माझ्या अंगी अभिमानाचा ताठा अधिकच भरला असता, असे म्हणून तो कृष्णाचे आभार मानू लागला. आणि एक वेळ तुझ्या पायापाशी मला सत्वर घेऊन जा, असे म्हणून तो कृष्णाची करुणा भागू लागला. आपण तेथून चटकन परतावे आणि भराभर जाऊन श्रीकृष्णाच्या पायास मिठी मारावी असे त्याला वाटले. पण ते माकड कदाचित आपल्या पाठोपाठ येऊन जर पुन्हा आपल्यात थोबाडीत देईल तर आपणास खचित प्राणास मुकावे लागेल, अशा विचाराने तो क्षणभर स्तब्ध राहिला. त्यावर कृष्ण आपला पाठीराखा आहे, तो माझे रक्षण करीलच, अशा विश्वासाने गरुड पुन्हा तेथून निघाला. गरुडाला पाहताच कृष्ण म्हणाला, काय गरुडा, माकडाला धरून आणले नाहीस? गरुड म्हणाला, देवा, तू माझी चांगलीच खोड मोडलीस. हा पहा माझा गाल किती सुजलाय. कृष्ण म्हणाला, काय सांगतोस? एवढ्याशा माकडाने तुला मारले? शक्यच नाही. तू माझ्याजवळ विनोद करत असशील. अरे, पाताळातून अमृत आणलेला तू, केवढे तुझे सामर्थ्य. तुझ्याशिवाय मला भक्ताकडे जाणे जुळत नाही, असा तू माझा लाडका. असे असता एक कशीत माकड तुला मारेल तरी कसे? गरुडा, खरोखरच तू मला इंद्रादी देवांपेक्षाही थोर वाटतोस. माकडाला धरून आण अशी मी सांगण्याचीच फुरसत. क्षणाचाही विलंब न लावता तू गेलास. वास्तविक असली नीच सेवा दिल्याबद्दल मला फारच वाईट वाटत आहे. पण मी काय करू? तुझ्याशिवाय निकटचे असे मला दुसरे कोणीच वाटत नाही. त्यामुळे या कामी तुलाच पाठवावे लागले. दुसरे कारण असे की तुझ्या तेजाने ते माकड जर जळून जाईल तर फारच बरे होईल, ही मला आशा होती. ज्या अर्थी ते माकड अजून जिवंत आहे असे तू म्हणतोस, त्या अर्थी त्यावर दया करून तू त्याला जीवदान दिले असशील. अरे, तू तेथवर जाऊन आलास खरा, पण माकडाला बागेतून पळवून तरी यावयाचे होते. गरुडा, तुझ्यासारखा प्रतापी या द्वारकेत दुसरा कोणीच नाही. म्हणून तर हे काम मी मुद्दाम तुलाच सांगितले. गरुड मान खाली घालून उभा राहिला. तो एक शब्द देखील बोलला नाही. इतक्यात बळीराम पुढे आला आणि म्हणाला, कृष्णा, काय चालविलेस हे? केव्हापासून मी ऐकत आहे. म्हणे माकड माकड माकड, माकडाला कोणतरी धरून आणावे, हेच तुझे म्हणणे आहे ना? तेव्हा मीच जातो आणि चुटकी सरशी माकडाला धरून आणतो, मग तर झाले ना. त्यावर बळीरामाने लाठ्या घेऊन यादवांना पुढे जाण्यास सांगितले आणि आपण त्यांच्या मागून मुसळ व नांगर घेऊन चालला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.